दिव्य आपटी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत जोडायचा आहे। अगदी आपण जर पाहिला तर पहिला चेंडू पडण्या अगोदर आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत जोडणं गरजेचं आहे आणि तसं जर झालं नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। आयोजकांच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दरम्यान आगमन होतंय श्री वसंत जी कांबेरे यांचं हार्दिक असं स्वागत। स्ट्राइकला फलंदाज हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो स्ट्राइकला फलंदाज आहे मनीष। हॅलो नॉन स्ट्राइक इन ला सनी देओल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश। दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर पावलांचं समीकरण त्या ठिकाणी चुकलाय गोलंदाज जयेश। पंचांनी डेट बॉल घोषित केलाय। जाऊया मॅच कडे। इथे मात्र बॉटमॅनचा पहिल्याच बॉलवरती वापर केलाय। जय हनुमान स्टँडला सलामी देणारा हा येतोय दणदडी। धमक मात्र ठेवत चला। इथे मात्र स्विंग अँड मिस अगदी चांगला चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर अगदी लाऊड अपील देखील पाहायला भेटला त्या ठिकाणी। हेच आपल्याला पाहायला भेटेल या क्रिकेटच्या पटलावरती। काल देखील आपल्याला अशाच प्रकारे अगदी जबरदस्त लाऊड अपील पाहायला भेटले। पंचांना देखील आव्हान दिलं गेलं परंतु हे पंच देखील आपण पाहिले तर कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या वतीनं आपण पाहू शकताय संजय सुतार, विष्णू केणे आणि आज आमच्या समवेत आहेत कृष्ण केणे सर। इथे मात्र आपण पाहू शकताय अगदी चांगली गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर अगदी जयेश या मैदानावरती आपण जर पाहिलं तर ज्यांनी प्रथम फलंदाजी केली आहे त्यांनी धावांचा डोंगर रचलाय आणि मागील मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलं। हॅलो चिक हॅलो 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 आणि हा गडी देखील बाद झालाय। सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी जबरदस्त पाहायला भेटली। गावदेवी आपटी संघानं प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय, कारण की नक्कीच ते देखील पाहत होते दरम्यान जो सामना होता त्या मॅच मध्ये आणि त्याप्रमाणे त्यांनी देखील तो निर्णय घेतलेला आहे। परंतु टॉस जिंकून फलंदाजी करणं हे मात्र नक्कीच धाडसी असू शकतं, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अगदी अनखरपाडा संघ देखील अनुभवाने भरलेला संघ आहे। महाराष्ट्र पोलीस कर्मचारी श्री रवी धुमाळ साहेब जे मात्र त्या संघामध्ये आहेत आणि दयानंद तसेच आपण विचार केला तर बंधू आहेत, सचिन आहेत, भूषण आणि सर्व अनुभवी खेळाडू आहेत। इथे मात्र टॅप करायचा होता त्या ठिकाणी या स्टँडच्या मागे रवी धुमाळ दादा त्या ठिकाणी मात्र अगदी पीठ होत आहेत। अगदी आपण जर पाहिलं तर 43 वय मात्र त्यांचं झालेलं आहे, परंतु आम्ही अगदी लहानपणापासून त्यांना अगदी पहिली स्पर्धा त्यांनी मला अनखरपाड्यामध्ये दिली होती। तिथे मला असं वाटतं की मला या क्रिकेटचे ब कडे धडे सुद्धा येत नव्हते, तरी सुद्धा त्यांनी मला तिथे संधी दिली होती आणि माझा होप्स देखील वाढवला होता। आणि इथे मात्र आपण पाहू शकता बॉटमॅनचा वापर तिथे मात्र विकेट एरियामध्ये चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला मात्र कलेक्ट जोपर्यंत करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र एक्झिक्यूट केल्या। षटक इथे मात्र समाप्त झालेले आहे। पहिलं धावसंख्या धावपलकावरती आपण जर पाहिलं तर एक गडी गमावलाय प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी आपटी या टीमनं। धावसंख्या जर आपण पाहिली तर
8. कोण कुणाची लावेल वाट हेच नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. तर नक्कीच ओझरली ब संघ द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर संघर्ष मात्र नक्कीच संपलेला नाही ओझरली ब संघाचा. मागील वर्षामध्ये जर आपण पाहिलं कृष्ण केनेसर अगदी क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला होता संघ ओझरली ब, परंतु ते चित्र आता त्यांना डोळ्यात समोर ठेवून अगदी क्रिकेट खेळावं लागेल. अजूनही संघर्ष संपला नाहीये. हो ना राजू, संघर्ष तर संपला नाहीये, परंतु पहिला गट देखील पास झालेले आहेत आणि अजून एक गट पास झाला तर सेमीसाठी पात्र ठरतील ते. इथे मात्र बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला. त्या ठिकाणी अजून एक या ठिकाणी धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आपटी या टीमला फलंदाज सनीची खेळी समाप्त. अगदी आपण पाहू शकता या मैदानावरती भगवमय रूप धारण झालेलं आहे. अगदी भगवी पताका या ठिकाणी आसमानामध्ये अगदी महाराष्ट्राचा गौरव वाढवत आहेत. आणि आपण देखील पाहिलं तर अगदी कल्याण, भिवंडी, शहापूर या सर्व तालुक्यांना अगदी दखल देण्यास भाग पाडणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. सातत्याने जर आपण पाहिलं तर जय हनुमान क्रीडांगण ओझरली संघाच्या वतीनं अगदी नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना केली जाते. मागील वर्षामध्ये देखील आपण पाहिली थोडीशी वेगळी संकल्पना होती. या वर्षातही वेगळी संकल्पना पाहायला भेटत आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस. ओहो, काय चेंडू आहे. अगदी दोन्ही हात डोक्यावरती गोलंदाजाचे आले होते. त्या अनुषंगाने असं वाटलं होतं गोलंदाजाला की अगदी कुठेतरी एज मात्र लागेल का किंवा इष्ट्यांवरती चेंडू जाऊन आढळेल का. अशा प्रकारचे अस्त्रशस्त्र इथे टाकले जातील. निमित्त आहे सरपंच चषक. फेकून दिला चेंडू सीमा पार. भीम टोला, वज्र टोला, षटकार. कालच्या दिवसामध्ये आपण कृष्ण केनेसर चर्चा करत होतो की चांगली माणसं भेटणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता फटका चांगला आहे आणि एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला तिथे मात्र अगदी कलट केला. धाव संख्येमध्ये इथे मात्र देखील भर होईल का. धाव संख्येत भर होत नाहीये, परंतु विकेट मात्र या ठिकाणी बाद होत असताना तिसरा धक्का. आणि हे देखील आपल्याला करावं लागेल जर आपल्याला जिंकायचे सरपंच चषक. तर आपल्याला सर्वप्रथम द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करावा लागेल. गावदेवी आपटी संघानं टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो मात्र या ठिकाणी चुकीचा ठरत आहे का काय हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत 17. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि गोलंदाजी मार्गवरती रवी धुमाळ स्वतः मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतायत. त्याचं चांगली गोलंदाजी आहे. रविदादांची काही वर्षापूर्वी मी गोलंदाजी पाहिली होती, परंतु आता मात्र आपण पाहूया त्यांच्या वतीनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल का. जयेश कांबेरे गुणलेखकाच्या भूमिकेत जोडतोय. शरीराचा वेध घेणारा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अगदी इम्पॅक्ट चेक केलं का पंचांनी. अगदी लाईन चेक केली, लेन चेक केली, चेंडूचा बाउंस चेक केला. आणि हे देखील संजय सुतारच्या वतीनं पाहायला भेटले. संजय दादा देखील आमचे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. विष्णू दादा देखील आहेत. इथे मात्र पाहू शकता आपण बॉल, अगदी चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. तिकडे चांगला चेंडू या ठिकाणी हाताळत असताना रवी धुमाळ सर अगदी सलगचे 2 बॉल इथे मात्र डॉट टाकलेले आहेत.
इथे चांगला फटका, पावलांचा वापर केलाय. चेंडू मात्र हवाई सफर करत असताना हवाई फायर षटकार. सश्याच्या चपळाईनची त्याच्या वेगानं आणि हरणाच्या गतीनं या धावा इथे जमवलेल्या आहेत. आता मात्र धावांसाठी संघर्ष गावदेवी आपटी संघ करतोय. इथे आपण पाहू शकता वॉर्ड बॉल, चेंडू मात्र सीमापार, रामदेव बाबा प्रतांजलीचा षटकार. धावपलकावरती 31 धावा. आता मात्र 10.0 ची सरासरी सुरू आहे. ओ मागची खिडकी उघडी ठेवली आणि इथे मात्र चोरी झाली. फलंदाज बाद. जबरदस्त फटका. इथे मात्र आपण पाहू शकता चेंडूला फॉलो केलं गेलं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. कारण की आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय, ऑनफिल्ड पंच जो निर्णय या ठिकाणी देतील तो निर्णय इथे मात्र ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 38 धावा आहेत. इथे बॉटमॅनचा पुन्हा एकदा वापर केला. चेंडू आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफला, फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती आपण महेशला मात्र पाहू शकता. आतापर्यंत त्याने खातं ओपन केलेलं नाहीये, परंतु इथे आता महेशला खातं ओपन करावं लागेल. ओ स्विंग अँड मिस, खाली राहिलेला चेंडू होता त्या ठिकाणी. अगदी आउटस्विंग बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटलाय. गुडलँड स्पॉट मध्ये हा चेंडू हाताळला गेला आणि चेंडूची उसळी देखील आपण पाहू शकता. अगदी जबरदस्त गणेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. इथे ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. अगदी टन झाला चेंडू त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगॉनला. एक धाव, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. फलंदाज महेश आणि त्याच्या सोबतीला जनार्दन ही जोडी मात्र खेळपट्टीवरती आहे. आता याच जोडीवरती काही निर्भर असेल गावदेवी आपटी
की चांगल्या धावा ते मात्र जमवतील. इथे फटका हवेमध्ये गेलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी प्राप्त झाली आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. ओहो, जमिनीला दान झाला चेंडू आणि तिकडे मात्र धावा देखील बहाल केल्या गेल्या 2. परंतु राजू, मला इथं हसू आलं, कारण की गोलंदाज नक्की करत तरी काय होता. गोलंदाजी केल्यानंतर स्टंपच्या इथे कॅच उडाली आणि तो जवळपास सर्कलच्या पुढे गेलेला. म्हणजे अंदाज कसा घेतलेला त्याने हे कळलं नाही. अगदी जर आपण पाहिलं तर उंच चेंडू होता, अंदाज घेणं मात्र सहज सोपं झालं असतं. परंतु क्रिकेटच्या पटालावरती आपल्याला सोप्या कठीण झेलना सोपं करणं गरजेचं आहे. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बॉटमॅनचा वापर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. अगदी सीमा लगत चेंडूला अडवलं गेलं, त्या ठिकाणी फेक केली गेली. परंतु दुसऱ्या एंडला इकडे देखील आपण पाहिली तर फेकी मात्र अगदी खराब आपल्याला पाहायला भेटली. अगदी स्ट्राईक वेळा इकडे तर चेंडू फेकला असतात तर कदाचित विकेटची प्राप्ती झाली असती. परंतु या धावा इथे मात्र चोरल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावपलकावरती 44 आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर 4 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 11.0 ची सरासरी आहे आणि अजून आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये निर्णायक असेल. आणि इथे आता मात्र षटक कोण हाताळेल आपण नक्कीच पाहू शकताय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कोणताही गोलंदाजाने 2 स्पेल मात्र हाताळलेले नाहीत. धावसंख्या धावपलकावरती 44 आहेत. 44 धावा येथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि आता शेवटचं षटक रवी धुमाळ यांना देतील की काय इथे मात्र नक्कीच पाहूया. परंतु इथे मात्र थोडासा फेर केला गेला आहे. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज गणेशला दुसरं षटक आपल्या सांघिक कोट्यातील दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी केतनला मात्र गोलंदाजी दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर इथे थोडासा बदल केला गेला. अगदी गोलंदाज अगदी चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहू शकतायत. इथे आपण पाहू शकताय ओहो झेल सोडले तिथे देखील आणि इथे देखील मोये मोये होत असताना 2 झेल इथे मात्र सोडलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ असं समीकरण असतं. परंतु आपण जर पाहिलं तर गावदेवी आपटी संघाकडे देखील ओहो योवेस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद. करण आलाय, पराग आलाय. पराग आपण जर विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत करणसाठी. या 3 चेंडूवरती करणच्या बॅटमधून किती धावा येतील. व्हॉट अ शॉट. भीमटोला वज्रटोला षटकार. तर नक्कीच आपण वळतोय मॅच कडे. धावसंख्या धावपलकावरती आपण जर पाहिली तर 52 आहेत. ओ गिली गिली चंपा खुश हुई रंबा गेंद गया लंबा ठोक दी
हमारी. या इनिंगचा जर आपण विचार केला तर सामना कधी झुकतोय गावदेवी आपटी संघाच्या बाजूला तर कधी अनखरपाडा संघ कमबॅक करतोय. परंतु अजूनही पाहिलं तर पहिली इनिंग सुरू आहे, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती 58 आहेत. ओ इथे चांगला चेंडू मात्र तिकडे आपण पाहू शकता. या विकेट मात्र इथे सॅक्रिफाय केली आहे. फलंदाज बाद. गरज होती का हा प्रश्न देखील पडला होता राजू, कारण की शेवटचा चेंडू होता त्यामुळेच धाव घेण्याचा प्रयत्न. नाहीतर पराग यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते आणि त्याच्या जर्सीचा नंबर देखील 45, म्हणजे जगात सर्वात दृष्ट षटकार मारणारा जो फलंदाज आहे रोहित शर्मा, त्याचा जर्सी नंबर पराग यांनी घातलेली होती आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील दाखवलं. बॅक टू बॅक 2 षटकार मारले. चला पुढील सामना ओम साई मांजरली वर्सेस गावदेवी मामनोली. दोन्ही संघांचे कर्णधार इथं उपस्थित राहायचे आहे. थोड्याच वेळात आपण टॉच करूया. आई गावदेवी मामनोली संघाचा कर्णधार तसंच ओम साई मांजरली संघाचा कर्णधार टॉच कप बॉस मध्ये आपण वाट पाहतोय तुमची. त्वरित यायचं आहे, कारण नाणेफेकीचा कॉल करतील आमचे प्रमुख अतिथी. श्री सुभाष घाईकर आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि चला आपल्याकडे वेळ थोडासा आहे, आपण टॉस करून घेऊया. ओम साई मांजरडे आणि आई गावदेवी मामनोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अगदी आपल्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि श्री वसंत कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, जो मात्र सामना क्रमांक 3 असेल या स्पर्धेतील. आणि आपण पाहतोय सामना क्रमांक 2 जो मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. निमित्त आहे सरपंच चषक 2025. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे गावदेवी आपटी संघानं. या धावांचं संरक्षण कसं करावं हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अगदी आपण जर पाहिलं तर थर्ड मॅन ठेवलेला आहे, ऑफसाईडला कव्हर देखील आहे, एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. आणि आपण जर पाहिलं तर अगदी ऑन साईडचा आपण विचार केला तर इकडे मात्र फाईन आहे मिड विकेट आणि वाईडिश 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि आपण जर पाहिलं तर अगदी मिड विकेटच्या बाजूला आणि वाईडिश मिडॉनच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ऑफ साईडला आपण विचार केला तर लॉंग ऑफ इथे मात्र ठेवलेला आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेला आहे सांघिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आपण पाहू शकता, परंतु गोलंदाज तयार आहे का? मोनिश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे अनखरपाडा संघाची. सचिन आणि गणेश. अगदी आपण जर पाहिलं तर गणेश यांनी मात्र चांगली कामगिरी केली नाही. अगदी 2 झेल मात्र त्यांनी सोडल्या. आणि आपण टॉस कडे वळतोय आणि इथं मॅच आपण वळूया टॉस कडे. चला आपण दोन्ही संघाचे नाणेफेकी करून घेतो. मामनोली संघाकडून आले मुकेश, या मामा इकडे.
आणि मांजरली संघाचे देखील कर्णधार आहेत. कोण? मामनोली संघाचे कर्णधार इथं कॉल देत आहेत. काटा असा कॉल आहे आणि परंतु छापा आलाय. मामनोली संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय होल्डवर. ठीक आहे, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. चांगले खेळा. थँक्यू सो मच कृष्ण केने सर. वळूया आपण मॅचकडे. 59 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळपट्टीवरती अगदी चांगला हाताळला मनीषनं. डॉट बॉलची सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर अगदी सडपातळ बांध्याचा गोलंदाज आहे, परंतु वेग मात्र अगदी जबरदस्त आहे. क्रिकेटचा आपण सातत्याने उल्लेख करत असतो की ते ताकद नाही तर युक्तीची फार गरज असते आणि थोडी शक्ती जर आली तर सोने पे सुहागा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सलामीला इकडे मात्र आपण पाहिलं तर सचिन आणि गणेश. सचिन आतापर्यंत मात्र आपण पाहू शकताय डॉट बॉल त्याने मात्र खेळलाय. इथे शरीराचा वेध घेणारा अगदी स्टेअर करायचा होता चेंडूला, अगदी बॅक ऑफ दी लेंथ त्या ठिकाणी पाहायला भेटली आणि खऱ्या अर्थाने चेंडूला उसळी देखील मिळाली नाहीये आणि त्यामुळेच सचिन इथे मात्र बीट झालाय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मनीषच्या वतीनं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल ओम साई मांजरली त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी मामनोली. आणि आई गावदेवी मामनोली संघानं टॉस जिंकला. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. इथे चांगला फटका, बॉटमॅनचा वापर, फेकून दिला चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच रवी दादांचा हा संघ आहे आणि वॉट बॅटिंग. सचिन जो अर्धशतकीय खेळ खेळू शकतो असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि सातत्यानं त्यांनी देखील या अर्धशतकीय खेळ्या त्याच्या नावावरती नोंदवलेल्या आहेत आणि आगाज करतोय. इथे मात्र हा फॉर्म फुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय वाईड स्ट्रॉंग आणला, त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. चुकीचा अनुमान, चेंडू मात्र पसार होतोय. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आपटलेला बॉल होता, अजून एक फटका जाईल सीमा पार. AK-47 चेंडू मात्र चाललाय सीमा पार. इंडियन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. धावांचा आपण विचार केला तर 16 धावा धावपलकावरती. त्यात आपण विचार केला तर अगदी सिंहाचा वाटा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये सचिन यांचा आणि सातत्याने ओळख देखील आहे या खेळाडूची. आज खऱ्या अर्थानं सचिन इथे मात्र अर्धशतकीय पारी खेळेल का, परंतु आपण जर विचार केला तर अगदी धावा 59 आहेत. इथे ड्राईव्ह केला, लोअर फुल टॉस बॉल होता, चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती फंबलच पाहायला भेटली आणि इथे मात्र आपण पाहू शकता या संधीचा फायदा नक्कीच घेतलाय. 2 धावा इथे मात्र एक्झिक्यूट केल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना धावपलकावरती 18 आपल्याला पाहायला भेटत आहेत.
पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहू शकताय. मनीष 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि अगदी पॉवर प्लेचा कशा पद्धतीने फायदा घ्यावा तो फायदा इथे मात्र सचिननं घेतलेला आहे. चांगली बॅटिंग. आता स्ट्राईक वरती गणेश असेल, तो सुद्धा हात खोलण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं काय आहे की एका बाजूला आपण जर पाहिले तर सचिन यांच्या वतीनं फायरिंग सुरू आहे, चांगली बॅटिंग होत आहे, परंतु आता इथे गणेशला ठरवायचं आहे की हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे की इथून मात्र सचिनला संधी द्यायची आहे. इथे मात्र परागनी संधी निर्माण करून दिल्या पहिल्या चेंडूवरती. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झालाय. फलंदाज गणेश सुरू होता मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि गणेश, आणि या संसारामध्ये कुठेतरी ठिणगी टाकली आहे परागनं. आता मात्र हा संसार पुन्हा एकदा उद्ध्वस्त होईल का? नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, दयानंद धुमाळ. इथे टॅप करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. दडपण आता मात्र वाढवलं जाईल. इथे पराग मात्र आता दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. काय जबरदस्त मॅच, कधी झुकते आपण पाहिलं तर गावदेवी आपटी संघाच्या बाजूला ही मॅच, कधी झुकते अनखरपाडा संघाच्या बाजूला. स्क्वेअर लेगच्या दिशेने लाजवाब फटका, देखणे नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. ये अपने दम पे मुकम्मल हो पाती है, औरों के दम पे तो सिर्फ जनाजे उठा करते हैं. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 22 आहेत. इथे अजून एक फटका, भीमटोला वज्रटोला षटकार. खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ द लेन चेंडू, आणि ती लेंथ या ठिकाणी ओळखली फलंदाज दयानंद, आणि त्याच्या बॅट मधून अजून एक इथे मात्र जय आई गावदेवी स्टँडला सलामी देणारा हा येतोय अजून. अगदी दुसऱ्या पॉवर प्लेचा देखील इथे मात्र भरपूर समाचार घेतला जातोय. स्टेअर केलाय चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल निघून 4 धावांसाठी चौका. वरती आपण जर पाहिली तर 36 आहे. इथे जर आपण पाहिलं तर अगदी असं वाटतंय कृष्ण केनेसारखी 500 धावा आहेत की काय, त्या पद्धतीने बॅटिंग होत आहे. आक्रमकता इथे मात्र दाखवली जाते सचिनच्या वतीने. धावसंख्या धावपलकावरती 36. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती मनीष. पहिले षटक आपण पाहिलं तर 18 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मनीष वरती विश्वास टाकलाय, परंतु आता मनीष विश्वासाला सार्थक ठरेल का हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल.
इथे मात्र चॉप केलाय चेंडू, आपण पाहिलं गॅप मात्र त्या ठिकाणी मिळू शकली नाहीये. अगदी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब पाहिलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी हो फलंदाज तिथे मात्र बाद होत असताना सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. सचिन इथे मात्र धावबाच्या स्वरूपात बाद. झालं असेल, कारण की चेंडू मारल्यानंतर सचिन अगदी हळू चालत चाललेला आणि त्याचाच फायदा आपटीच्या क्षेत्ररक्षकाने उचलला आणि जोरात थ्रो केला आणि त्यानंतर गोलंदाजी देखील साथ लाभली आणि सचिनला परतावं लागलं. एकदम लेझी क्रिकेट सचिनच्या बाजूने आपण नेहमीच पाहतो. सचिन धावण्यामध्ये अपयशी ठरत असतो, परंतु यावेळेस पायावरती कुऱ्हाड मारून घेतली, यात कुठली शंका नाही. कुठंतरी आपण जर पाहिलं तर अगदी सिनियर खेळाडू आहे आणि सातत्यानं तीच प्रक्रिया मात्र राहत नसते आणि ते सचिन त्या बाबतीत देखील घडलं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर कव्हर रिझनमध्ये चेंडू टर्न झाला, आउटफील्ड खराब होती आणि त्या अनुषंगाने सचिन रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. बॅक टू दी बॉलर. इथे मात्र आपल्याला चेंडू पाहायला भेटला, त्या ठिकाणी चेंडूला मात्र कलेक्ट करू शकले नाहीत, अडू शकले नाहीयेत आणि एक धाव मात्र इथं एक्झिक्यूट झालेली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रवी धुमाळसर या ठिकाणी मात्र आलेत. आता मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विचार केला, गावदेवी आपटी संघ शिरकाव करतोय मॅच मध्ये. संघर्षमय लढाई नक्कीच पाहायला भेटेल. इथे ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, अनड्रॉय पाहायला भेटतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव नाहीये. गाड्या मात्र आपल्या सुरक्षित ठेवलेल्या आहे, रस्त्यावरती आणल्या नाहीत, कारण की जर आणल्या असतात तर कदाचित इथे मात्र धोका होऊ शकला असता आणि तो धोका इथे मात्र ओळखला. श्री सुभाष गायकर आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत. धावसंख्या पोचली धावफलकावरती 38 आणि जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 15 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. दीपक इथे फ्लोअर फुल टाच बॉल होता, त्या ठिकाणी या चेंडू मात्र आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चाललाय. एकच धाव मिळेल. चौदा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चेंडू इथे मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर अगदी चेंडूला देखील फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो इथे मात्र ग्राह्य धरला जाईल. पंचांची कुठल्या प्रकारे आर्ग्युमेंट करू नका, विनंती असेल. जो पंच निर्णय देतील तो निर्णय इथे मात्र अंतिम असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल ओमसाई मांजरली अगेन्स्ट आई गावदेवी मामनुली. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. अगदी चांगला अनुमान त्या ठिकाणी रवी दादांचा आपल्याला पाहायला भेटतो. अगदी आपण जर पाहिलं तर फलंदाज दयानंद त्याला मात्र संधी दिली जाते. चांगला प्लॅन आहे आणि याच प्लॅन मात्र चालावं लागेल सातत्यानं जर क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला मॅच जिंकायची असेल तर. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. इथे मात्र हाय बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटलाय आणि याचबरोबर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी गमावलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. अनखर पाडा या टीमची धावसंख्या. .0 सरासरी आहे आणि आता ही सरासरी इथे मात्र गाठावी लागेल. मामनोली संघानं मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. बिग फाईट, काटेकी टक्कर नक्कीच पाहायला भेटेल.
आणि त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल पहिल्या राऊंडमधील श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि साई एकविरा मानिवलीपाडा. काल देखील मानिवलीपाडाचा संघ होता. ड्रिंक्स पाणी त्या ठिकाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आता नक्की सातत्यानं आपण देखील आयोजकांना आपल्या हॉलिंटर्सना या ठिकाणी सांगतोय की आपण सज्ज राहा आणि आपण या ठिकाणी नक्की ड्रिंक्स ब्रेक पाणी या ठिकाणी पुरवायचं आहे खेळाडूंना. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विजयाच्या दिशेनं मार्गस्थ आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अनखरपाडा संघ. परंतु या क्रिकेटच्या पटलावरती आपण फक्त अनुमान लावू शकतो, प्रेडिशन करू शकतो, परंतु भविष्यवाणी करू शकत नाहीये. आणि जर आपण तसं काही केलं तर तो मूर्खपणा ठरू शकतो आणि सातत्याने आपण देखील पाहत असतो. परंतु सध्या तरी आपण जर या ठिकाणी अनुमान लावला तर अनखरपाडा संघाच्या बाजूने मॅच झुकलेली आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाज सोमनाथ हे समीकरण उधळवून लावण्यासाठी तयार झालाय. सामोरे असलेला रवी धुमाळ उर्ध्व राऊंड विकेटने जाईल. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल, अगदी आपण पाहिलं तर अगदी अर्ध्या बॅकलिपनं इथे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकलिप मात्र खोलू दिला नाही त्या ठिकाणी गोलंदाज सोमनाथनं. चांगला चेंडू हाताळलाय. इथे इम्प्रोवाइज केलेला पटका त्या ठिकाणी अगो बॅकवेट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट देखील केला होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली दयानंद आणि त्यालाच कुठेतरी स्ट्राईकवरती हाणण्याचा हा प्रयत्न जो मात्र सफल झालाय. चांगला अनुमान त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. दयानंद जसा आपण विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी बॅक टू दी बॉलर्स. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये सोमनाथच्या वतीनं पाहायला भेटत आहे. मॅच अगदी रंगतदार होईल, परंतु ही रंगतदार मॅच जर व्हायची असेल तर इथे सोमनाथ जो मात्र नक्की चांगली गोलंदाजी करेल. जबरदस्त गोलंदाजी, अगदी रक्षात्मक क्रिकेट सुरू आहे, कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. 9 चेंडू आणि 17. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ओहो, अगदी सीमा लगत सामन्या की एखाद्या माणसाने जर आत्मविश्वास गमावला ना तर त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठेही सफलता मिळत नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मनीष धुमाळ. या खेळाडूला तुम्ही विसरू शकणार नाही. मनीष धुमाळ हे मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटालावरती. स्विंग अँड मिस मनीष धुमाळसाठी हा बॉल अगदी चांगला आपल्याला पाहायला भेटला. ओहो, तिथे मात्र अगदी फलंदाज इथे मात्र बाद होत असताना आपण पाहू शकता पूर्णपणे आता मात्र जखडून ठेवलेला आहे अनखरपाडा या टीमला. अजून एक धक्का, फलंदाज रवी धुमाळ यांची खेळी समाप्त.
शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता. खतरे की घंटा वाजवतो या ठिकाणी गोलंदाज सोमनाथ आणि ते मात्र आपण पाहू शकता या फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काय झालं असेल मॅच मध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अगदी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 18 धावा खर्च केल्या होत्या मनीषनं. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर परागनं देखील 18 धावा खर्च केल्या होत्या. आणि या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर असं वाटत होतं की अनखरपाडा संघ जो मात्र विजयाच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 5च धावा खर्च केल्या. गोलंदाज मनीषनं एक गडी बाद केला आणि एक गडी बाद करत 5 धावा त्याने दिल्या. आणि सोमनाथनं जबरदस्त गोलंदाजी केली, 2 गडी बाद केलेत आणि धावा 2 खर्च केल्या. वॉटर बॉलिंग क्षणाक्षणाला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता मात्र ही मॅच आपण पाहिली तर अगदी झुकलेली आहे गावदेवी आपटी संघाच्या बाजूला. परंतु काय या क्रिकेटच्या पटलावरती घडेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की या मैदानावरती आपण जर पाहिले तर अगदी बॅटिंगसाठी पोषक अशी ही खेळपट्टी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी, स्ट्राईकला बॅट्समन नयन. इथे नयनसाठी बॉल होता, अगदी जबरदस्त बॉल त्या ठिकाणी. आणि इथे विकेट देखील सॅक्रिफाय करावी लागेल कारण की इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सचिन ज्यांनी ती मात्र थोडीशी चुकी केली होती. अगदी आपण जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेमध्ये ज्यांना मात्र तिथं धाव काढणं मात्र गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र ती चुकी झाली. आणि इथे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हा डॉट बॉल तर इथे मात्र डॉट बॉलची प्राप्ती झाली आहे. चांगला फटका तिकडे मात्र एक्झिक्यूट केला. गॅप मधून चेंडू चालले तिकडे अगदी डीप मध्ये. तिथे मात्र चेंडू कलेक्ट केला गेला पूर्णपणे बॅकफूट वरती. आता मात्र आपण पाहू शकता अनखरपाडा संघ काय जबरदस्त बॅटिंग केली होती सचिननं. अगदी आपण जर विचार केला तर 18 धावा त्याच्या बॅटमधून 2 षटकार ठोकले होते. आणि आपण जर पाहिलं तर अगदी मॅच विनर तो ठरला असता, परंतु त्याच्या जाण्यानं इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे आणि इथे मात्र दडपण निर्माण झालेली आहे. आणि हा सामना देखील आता पराजयाच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 3 चेंडू 15. इथे आपण पाहू शकताय स्विंग अँड मिस, हाय बॉल डॉट आपण पाहू शकताय. आणि कुठंतरी आपण जर पाहिलं तर अगदी एक तर्फी हा सामना सुरू होता, परंतु क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अशी समीकरणं उधळवली जात असतात. आणि हे आपण पाहिलं फुलटास बॉल तिकडे आपण पाहिला, चेंडू मात्र सीमा पार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक झालाय, पुन्हा एकदा थरार आलाय आणि आलाय षटकार. हिरो ठरेल का? 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि या जर चेसिंग येथे मात्र कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या. आणि हा असेल फ्री हिट. ओहो, इथे मात्र आपण पाहू शकताय अगदी चांगला त्या ठिकाणी बॉल अगदी बॅट वरती घेणं मात्र गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता गोलंदाज सनीच्या वतीनं.
सनी आणि सोमनाथ यांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी. आणि इथं मात्र आपण पाहू शकता ही मॅच जिंकली आहे गावदेवी आपटी या टीमनं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया. आणि आपण जर पाहिलं तर सोमनाथच्या गोलंदाजीनंच मॅच मात्र फिरली आहे. 2 गडी बाद केले. आणि रवी धुमाळ, रवी दादा आमच्या मंचावरती आपण या. आपल्या मंचावरती आपण या, कारण की या स्पर्धेमध्ये